नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेचा काय जबरदस्त भाग आपल्याला इकडे बघायला मिळते। आता इकडे फायनली आता महागौरी आजीने डायरेक्ट मंजिरीला कैद करून टाकलेलं असतं। आता इकडे महागौरी आजी डायरेक्टच मंजिरीचा काळा चेहरा डायरेक्ट सगळ्या घरच्यांसमोर दाखवते। अथर्वला ते एकदम मोठा धक्का लागतो। अथर्व म्हणतो, म्हणजे अंबिकाचा खून या नीच मंजिरीनीच केला होता। जे काय सगळं सत्य राहतं ते सगळं घरच्यांसमोर आलेलं राहतं। ते कशा प्रकारात होतं, नेमकं काय होतं, संपूर्ण अपडेट जाणून घेऊया। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। आता इकडे मंजिरी स्वतःशीच बोलत म्हणू लागत असते, आता फक्त थोड्या वेळामध्ये ना ही मीराचा आता मी खून करून टाकणार। एकदाची ही मीरा माझ्या रस्त्यातून चालली जाईल। एकदाचा ही मीराचा काटा मी काढून टाकला ना, आता इकडे मला ना मग चिरतारुण्य मिळवणं फार सोपं जाईल। एकदाच जर का मार्जरीला चिरतारुण्य मिळालं ना, मग सगळं झालं, असं ती मंजिरी स्वतःशीच बडबडत करू लागत असते। आता इकडे मायाला तर प्रचंड असा आनंद झालेला राहतो, कारण की मायाला हेच हवं राहतं किंवा एकदाची ही मीरा मरते असं। आता इकडे माया मुद्दामच मीराला म्हणते, आता बघ तुझ्या बरोबर काय होईल। त्याच्याने तिकडे अंबिका पण उभी असते। अंबिकाला एकदम मोठा असा धक्का लागतो। नक्कीच इकडे काहीतरी गडबड आहे बरं का, या मायाच्या डोक्यामध्ये काहीतरी शिस्त आहे। कट कारस्थान मीरा, तुझ्या बरोबर काही पण एक वाईट होऊ शकतं। ही माया ना काही पण एक करू शकते। तुला माहिती नाही किती चुकीची वागते। तिने माझा जीव घ्यायचा पण प्रयत्न केला होता। प्रयत्न काय, तिने माझा जीव घेऊनच टाकला होता। ती तुझ्या बरोबर पण काही पण एक करू शकते। तू नीट सावकाशपणे सांभाळून राह तू। आता इकडे मीरा पण बोलते, तिला जे करायचं ते करू दे, मी काय करते बघच ना। तिने फक्त जर का मला काही थोडा जरी त्रास दिला ना, मी तिच्या डोळ्यामध्ये ना डायरेक्ट असं तिखटच भरून देईल। त्याच्याने अंबिकाला प्रचंड असा आनंद झालेला असतो। आता इकडे महागौरी आजी पण प्रेक्षकांनो घरी येते। आता महागौरी आजी म्हणते, मीरा आहेस का ग तू? तेव्हा मीरा पण खाली येते। मीरा बोलते, काय झालं बरं? तेव्हा आता महागौरी आजी म्हणते, आज मी पुरा दिवस तुझ्या बरोबरच राहणार। त्याच्याने मीराला प्रचंड असा आनंद होतो। मीरा बोलते, वा 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 वा, एकदम मस्त काम केलं बरं आजी तू, चल बरं घरात ये। आता ती मीरा पण विचारते त्या आजीला, तू कसं काय इथे आली बरं? तेव्हा आता आजी पण बोलते, तुला तर माहिती ना, मी जवळपास कुठे पण मंदिर राहिलं तर दर्शनाला येते। मी गावावरनं इथे पण मंदिराच्या मध्ये दर्शन करायलाच आले होते। तेव्हा आता मीरा पण बोलते, बस बरं तू चल इथे। आता तेव्हाच महागौरी आजी पण हॉलमध्ये बसलेली असते आणि तेव्हा तिथून वरून ती मंजिरी येते। मंजिरीला फार असा त्रास होऊ लागत असतो। मंजिरीचं एकदम अंग जळत असतं। मंजिरी बोलते, ही आजी ही बाई या घरामध्ये आलीच कसं काय बरं? ही आल्यापासूनच मला काही ना काहीतरी होतं। ही साधारण व्यक्ती नाहीच आहे। ही जेव्हा येईल ना, माझी शक्ती काही देखील एक काम करत नाही। मी किती पण कट कारस्थानं करते, पण जेव्हा केव्हा मी काही देखील एक कट कारस्थानं करायला जाते ना, तेव्हा ही बाईच मध्ये आड येते आणि जेव्हा ही येते ना, तेव्हा माझा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप होतो। 100% याच्यामध्ये काहीतरी गडबड आहे। आता इकडे महागौरी आजी पण त्या मंजिरीकडे बघून प्रचंड अशी हसू लागत असते। महागौरी आजी मुद्दामच मंजिरीला म्हणते, ये बरं 2 मिनिटं खाली ये। आता ती मंजिरी काही देखील खाली येत नाही, ती परत तिच्या बेडरूम मध्ये निघून जाते। आता इकडे मायाला पण एकदम मोठा असा धक्का लागतो। माया म्हणते, हे सगळं काय चाललंय बरं? हे सगळं असं काय करताय बरं? आता माया पण तिच्या बेडरूम मध्ये जाते। मंजिरीच्या म्हणते, हे सगळं काय करताय बरं तुम्ही? आपण जो प्लॅन केला होता त्या प्लॅनचं काय झालं बरं? तर आता ती मंजिरी पण म्हणते, नाही अजिबातच शक्य नाही। ती खाली कोणती बाई आली बरं? ती मीराच्या गावाची। तर आता तिकडून ती माया पण बोलते, अहो आपण त्यांना कसं हाकलणार बरं? आपण त्यांना असं थोडी म्हणू शकतो, तुम्ही या घरातनं चालल्या जा, ते सगळं सोडा, तुम्ही आपल्याला मीराला मारायचं तर त्याचं काय झालं बरं? आता इकडे मंजिरी स्वतःशीच बोलत म्हणते, मी तुला कसं सांगू माया, हे सगळं होणं फार एकदम कठीण आहे। ही बाई कोणतरी साधारण व्यक्ती नाहीये, ही कोणतरी एक देवी शक्ती तिच्याकडे। आपण तिच्या समोर सगळं कट करताना करायचं गेलं तर आपल्यावरतीच ते उलट येईल। मी हे सगळं करू शकत नाही, पण मी मायाला कसं सांगू? त्याच विचारात ती पडलेली असते। ती म्हणते, नाही आता आपण काही देखील एक प्लॅन करू शकत नाही जोपर्यंत ही बाई घराच्या बाहेर जात नाही। तू काहीतरी प्रयत्न करीला घराच्या बाहेर जाऊ देण्याकरता। तेव्हा प्रेक्षकांना आता मीरा पण येते। मीरा म्हणते, तुला ना माझी बेडरूम दाखवते, अख्खं घर दाखवते, चल बरं। आता प्रेक्षकांना मीरा पण येते। महागौरी आजीला अख्खं घर दाखवू लागत असते आणि महागौरी आजी प्रेक्षकांना फार मोठा असा चमत्कार करते। आता इकडे महागौरी आजी ना डायरेक्टच त्या मंजिरीला मुद्दामच प्रसाद देते खायला। आता महागौरी आजी म्हणते, हे घे प्रसाद, मी देवळात जाऊन आले होते, हा प्रसाद तू खा बरं। प्रेक्षकांना ती मंजिरी एकदम अशी घाबरून जाते। मंजिरी बोलते, नाही मी हा प्रसाद अजिबातच खाऊ शकत नाही। पण महागौरी आजी म्हणते, तुला हे खावाच लागेल। आता घरातले पण सगळं तिथे जमा होता। आता घरातल्यांना पण ती प्रत्येकाला प्रसाद देऊ लागत असते। तेव्हा ती मंजिरी प्रसाद घ्यायला काही देखील एक तयार नसते। तेव्हा आता अथर्व पण बोलतो, हे सगळं काय करते बरं आई? तू प्रसाद खा ना, प्रसाद खायला तू नकार का देते बरं? तेव्हा ती मंजिरी पण बोलते, नाही म्हणजे मी एक उपास धरला होता ना, म्हणून मी हा प्रसाद खात नाही। पण प्रेक्षकांनो दादासाहेब पण तिला म्हणतात, तू हा प्रसाद खा, तू दरवेळेसच प्रसाद खात नाही, तुला
खाल्लाच पाहिजे. महागौरी आजी पण म्हणते तू हा प्रसाद खास, देवाच्या प्रसादनी काही देखील एक होत नाही उपासाला, तू हा प्रसाद खा. आता प्रेक्षकांना तिला नाईलाजाने तो प्रसाद खावा लागतो आणि जेव्हा ती तो प्रसाद खाईल तर तिची डायरेक्ट जीभ अशी झडून जाते. तिच्या जिभेतनं डायरेक्ट अशी ज्वालामुखी अशी फुटत राहते. तिची जीभ एकदम अशी जळायला लागते. त्याच्याने सर्व घरच्यांना एकदम मोठासा धक्का लागतो. सगळे घरचे म्हणतात हे सगळं काय झालं बरं. तिचा चेहरा एकदम असा काळा पडतो आणि तेव्हाच आता महागौरी आजी फार मोठासा चमत्कार करते. महागौरी आजी डायरेक्टच आहे ना तिच्या रूपात येते, ती शक्ती डायरेक्ट त्या मंजिरीच्या अंगावर त्याची सोडते आणि म्हणते हे बघा तुमच्या घरातली ही व्यक्ती फार कटकारस्थानी, फार चुकीची. ह्या व्यक्तीने मीराचा जीव घ्यायचा प्रयत्न केलाय. ही व्यक्ती मीराचा जीव घेणार होती. जर का मी वेळेच घरी पोचली नसती ना, हिने मीराला मारून टाकलं असतं. त्याच्याने सर्वांना एक वेळ एकदम मोठासा धक्का लागतो. सर्वांना एक वेळ मंजिरीवरती एकदम मोठासा डाऊट आलेला राहतो. सर्व घरातले म्हणता हे सगळं तुझ्या बरोबर काय होतंय बरं, तू देवाचा प्रसाद खाल्ल्यावरच तुझ्या बरोबर काय झालं, तुझ्यामध्ये नेमकं काहीतरी गडबड आहे, तू साधारण व्यक्ती असूच शकत नाही. आता महागौरी आजी पण म्हणते ही एक हडळ आहे, ही एक चॅटिंग आहे. दादासाहेबांना तर एक वेळ एकदम मोठा धक्का लागतो. दादासाहेब बोलता मला वाटलंच होतं हिच्यामध्ये काही ना काहीतरी गडबड आहे. ही दरवेळेस आपल्या घरावरती काही ना काहीतरी एक जादू करू लागत असते. आता सगळे मिळून तिच्यावरती ना प्रचंड असे रागवलेले राहतात. आता तेवढ्यात महागौरी आजी पण म्हणते अंबिका अथर्व, अंबिकाचा खून या नीच बाईनीच केला आहे. अंबिकाला जिवंत जाळून टाकलं आहे. प्रेक्षकांना त्याच्याने अथर्वला एक एकदम मोठासा धक्का लागतो. अथर्व समोर जे काही सगळं सत्य राहतं मंजिरीचं ते सगळं सत्य आलेलं राहतं. असं काहीसं मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. तुम्ही हे सगळे भाग बघायला कधी उत्सुक आहात का ते कमेंट करून सांगायला अजिबातच विसरू नका. तुला जपणारे या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.